कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे घ्या। थँक्यू। बरं, तुम्ही सांगितलं आणि आम्ही ऐकलं, डब्बा संपवलाय आणि गोड सुद्धा खाल्लाय। गुड बॉय। असंच पोटभर सगळं खायचं आणि सगळा डब्बा संपवायचा। येस मॅम। बघू तरी सगळा डब्बा संपवलाय की नाही ते। चाफ्याची फुलं। यांच्या सुगंधाने मन किती प्रसन्न होतं ना, किती छान। तुम्ही मला एवढं गोड देता तर मलाही तुम्हाला काहीतरी गोड द्यायला पाहिजे ना। काहीतरीच तुमचं। फुलं, फुलांबद्दल बोलत होतो। वसुंधरा, हाय। उद्या पूजेसाठी तू घरात असायची काही गरज नाहीये। आकाशला सांग तुला माहेरी सोडून दे मग। का? मी मी इथे का नाही राहू शकत? पूजेसाठी थांबू नाही शकत म्हणजे? तसंच काही कारण असतं तर मी बाजूला झाले असते, पण मला तसं काही कारणही दिसत नाही। आई मी इथून कुठेही जाणार नाही आणि संपूर्ण पूजा अटेंड करणार आहे। म्हणजे तू ऐकणार नाहीयेस माझं? योग्य असतं तर मी नक्कीच ऐकलं असतं आई, पण हे नाही। आणि जर तुम्हाला वाटत असेल मी तुमचं ऐकावं तर तुम्ही हे मान्य करा की मी तुमच्या मनात सून म्हणून जागा मिळवली आणि तुम्ही माझ्यावर तनया इतकंच प्रेम करता। मी प्रेम तुझ्यावर? मी कुठेच नाही जाणार आहे आई, पूजा होईपर्यंत आणि पूजेनंतर सुद्धा। अच्छा, म्हणजे तू माझं ऐकणार नाहीच आहेस तर? चहा। माझं ऐकत नाहीस ना वसुंधरा? माझा अपमान करतेस, वाकड्यात शिरतेस। तुला लवकरच कळेल या जयश्रीशी वाकड्यात शिरलं की काय होतं ते, बघशीलच तू। बापरे, घरात तिचा कॉल येते। काय करू घेऊ की नको? तनया तनया, तू अजिबात घाबरू नको। तू फोन उचल आणि त्याला सगळं सांगून टाक। हॅलो हॅलो, ऐका, माझ्याकडे पैसे नाही तुम्हाला द्यायला आणि मी तुम्हाला काही पैसे देऊ शकत नाही। जे काही तुम्हाला घ्यायचं ते माझ्या मम्माकडनं घ्या। माझा आणि तुमचा काही एक संबंध नाही। तुम्ही माझ्या मम्माला फोन करा। मी तुझ्या आईला फोन करतो, फक्त तो फोन मी ठाकूरांच्या घरी येऊन करतो। उद्या दुपारी ठाकूरांच्या घरी चहा पाण्यासाठी येतो आणि चहा पाणी घेता घेताच मी तुझ्या आईला फोन करतो। तोपर्यंत तू ठरव तुला काय करायचंय ते। इथे कशाला येताय तुम्ही? प्लीज प्लीज प्लीज, तुम्हाला सांगते, प्लीज उद्या इथे येऊ नका। माझ्या घरी पूजा आहे। प्लीज तुम्ही इथे येऊ नका। मी येणार। हॅलो 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 हॅलो, मम्मा, हे सगळं तुझ्यामुळे होतंय। तू उद्या इथे आला तर मी काय करू? मी काय करू? अहो
काय झालं? काय झालं असलं सांगा तरी. आहो तुम्ही नाही ठीक आहे, या गरीबाची मजा घेतो. नाही नाही, तुम्ही टी शर्ट उलटा घातलाय बघा तरी. सो सॉरी. ते ऍक्च्युली थोडी गडबड झाली ना घाईमध्ये. सो सॉरी. हो इट्स ओके, होतं असं कधी कधी. तुम्ही काही म्हणत होता का? मी चहा द्यायला आले होते. हा झालं. झालं हे थँक्यू. आलेच किचनमध्ये आवरून येते. बसू द्या. मला ॲक्च्युली थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. कसं जमतं तुम्हाला असं नेहमी हसत राहायला? म्हणजे मी समजले नाही. समजलं नाही की समजून न समजल्यासारखं दाखवतं? कशाबद्दल बोलताय सांगा तरी. आईबद्दल बोलतोय. आमच्या आई जे बनीबद्दल बोलल्या ते ऐकून तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल. बनीला कुठलाच अधिकार मिळणार नाही, त्याचं काही नातं नाही, त्याचा काही संबंध नाही. अहो मला खरंच वाईट नाही वाटलं. तुम्हाला पटतंय तिचं बोलणं? नाही पटतंय असं नाहीये, पण आईंना माझ्याबद्दल गैरसमज आहे आणि खूप आधीपासून आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की मी आतापर्यंत जे काही केलं ना ते फक्त पैशांसाठी केलं. पण तुम्हाला खरं सांगू, ज्या दिवशी आईंचे गैरसमज दूर होतील ना त्या दिवशी त्या चिनू मनू इतका जीव बनीला पण लावतील बघा तुम्ही. आणि ते गैरसमज दूर नाही झालेत तर नाही झाले तर बनीचा सगळ्यात जास्त अधिकारच्या गोष्टीवर आहे ना ती तुम्ही त्याला द्या. सुंदरराव, माझ्या हातात आता काही नाही आहे. बिझनेस सगळं अखेर सांभाळतोय. सगळे हक्क त्याला आहेत, मला नाही. माझ्याकडे पहिलं त्याला काहीच नाही आहे. हो मी तुम्हाला त्याविषयी बोलतच नाही. मी फक्त इतकंच म्हणते की तुमचं बाबा म्हणून बनीवर असलेलं प्रेम, बाबा म्हणून त्याच्यावर असलेला हक्क आणि आयुष्यात काहीही झालं तरी माझा बाबा माझी साथ कधीच सोडणार नाही हा त्याचा तुमच्यावर असलेला विश्वास तो कधी हिरावून घेऊ नका. बस एवढंच हवंय मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.